हॅलो गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय मानव ठाकूर यूट्यूब चॅनलवर। तर गाईज आज आम्ही निघालो एकविरासाठी, परंतु पुरे 1 तास झाले बसल्यात, बस अजून आली नाही। आता आम्ही खूप कंटाळल्यात, म्हणजे असे की बस जे आमचे अध्यक्ष आहेत कुशल पागधरे कट्टा ग्रुपचे, आणि या ट्रिपचे सुद्धा आणि रुद्रेश पागधरे आहेत आपल्यासोबत। सो गाईज मुलं कंटाळून बसली, खूप कंटाळले होते कारण 2 तास झाला मी बसची वाट बघत होतो आणि बस काय येत नव्हती। तर गाईज आपण परत ब्लॉगमध्ये परततोय। आता आपली पोरं थोडीशी खुश झाल्यात कारण आता आपली बस येणार आहे। गाईज आपण या ट्रिपसाठी एक पॅकर सुद्धा मागवला आहे माहेमवरून, गावातलाच आहे। साहिल दादा, कोणाला पबजी मध्ये 1v1 लावायचं असेल तर DM करा। आणि आहे आपला जयेश पवार। तर गाईज बस येणार होती, परंतु इथे चिंटू आणि रुद्रेश झोपून पडले होते। तर गाईज बस आलेली आहे फायनली 2 तासाच्या वेटिंग नंतर। तर गाईज पोरं आता खूप एक्साइटेड आहेत, बघा सर्वांचे एक्सप्रेशन। गाईज तर गाईज कोण बोलता येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही, आणि आली ना तर भाई खूपच भारी आला। ही बघा बस आमची। तर मित्रांनो बस आली होती आणि मग बसमध्ये सामान भरण्याचं काम करत होते। देवेशदादा आणि रुद्रेश वर चढले होते आणि आम्ही खालून सामान देत होते त्यांना। तर सर्व बस बीस पॅकिंग केली, नंतर आता निघतोय। जय तर मित्रांनो ही होती आमची बस, खूपच भारी होती। गणपती बाप्पा मोरया, एकवीरा माते की जय, बोल बजरंग बली की जय, चिंचवा महाराज की जय। 10चा टाइम होता, तर आता 12:43 टाइम झालाय आणि आता मी निघतोय फायनली एकविरासाठी। आणि निघालेले आहेत, लेट झाले पण निघाले, बस एकदम कडक आलेले। आई माऊली, आमची गट्टावरची पोरं झाली एकविरेला, सर्व सुखरूप परत येऊ द्या, बोला एकविरा माते की जय। तर गाईज आता आम्ही पहिला जाणार आहोत भीमाशंकरला। जयेश आणि रुद्रेश जास्त कनेक्टेड आहे, चिंचवावर आपण नारळ फोडायला जाणार आहेत भाई। चला तर गाईज नंतर भेटूया, तेवढ्यासाठी बाय बाय। तर गाईज आता मी चाललो मंदिरावर नारळ फोडायला। आमच्या गावाचं कुलदैवत श्री चिंचवा महाराज यांचं मंदिर। चिंचोबाच्या मंदिरावर नारळ फोडल्यानंतर डायरेक्ट थेट आलो डिझेल भरण्यासाठी, कारण गाडीची टाकी फुल करायची होती। हे बघा आम्ही फोटो काढत होते, थोडीफार मस्ती केली आणि मग डायरेक्ट आता पुन्हा निघालो। तिथून आलो वाघोबा मंदिरावर नारळ फोडायला। एक परंपरा आहे, कुठेही फिरायला जाताना वाघोबावर नारळ फोडतात। मला तर माहिती नाही पण फोडतात, म्हणून आम्ही पण फोडला आणि निघालो आता भीमाशंकरसाठी। सोबत 2 नवीन मेंबर्स ॲड होत आहेत। तर आता आपण उतरलोय गाईज फोटो काढायला। पहिली फायनल 14 वर्षांनी आली होती। तर गाईज आपल्यासोबत आहेत हर्ष भाई आणि आपले नवीन मेंबर आहेत। एकविरेला पॅकर मागवल्यात आणि आम्ही फोटो काढायला उतरलायत गाईज। चला तर फोटो काढूया आणि नंतर आपण भेटूया, बाय बाय। तर मित्रांनो फोटो पण मी रात्री निघालो आणि झोपलो होतो, डायरेक्ट आता उठलोय नाश्ता करण्यासाठी आणि थोडंफार फ्रेश होऊन पुन्हा एकदा भीमाशंकरला जाण्यासाठी निघतील। तर इथे आम्ही असंच फिरत होतो, उतरलो होतो, तर काय भारी व्ह्यू होता। आणि तिथून पुन्हा
बसमध्ये बसलो आणि आता डायरेक्ट थेट आमची गाडी जाणार डायरेक्ट भीमशंकरसाठी. तर हा हरीश बघा मस्ती करत होता, कारण पाऊस होता म्हणून थंडी लागत होती. नंतर हे बघा गाईज किती सुंदर व्ह्यूज आहेत. फर्स्ट टाइम एवढा भारी व्ह्यू बघितला. अजून पुढे दाखवतोच तुम्हाला. बसमध्ये बसून बसून कंटाळले होते, मग पुन्हा एकदा उतरले हा व्ह्यू बघण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी. मग सर्वांनी फोटोशूट केला आणि पुन्हा निघाले भीमाशंकरला जाण्यासाठी. पावसामुळे बघा सर्वांनी रेनकोट घेतल्यात. मला वॉलेट मध्ये काय माहिती आहे बघ, लायसन्स आहे आणि पॅन कार्ड आहे, बाकी तर काय ते बघा बस फुल आहे म्हणून आम्हाला चालत जायला लागत आहे. ही बस चाललाय भीमाशंकरला. लालपरी आपली, तर आमची पोरं सर्व चालत चालल्यात. रस्त्याला म्हणते माय रस्त्याला. तर गाईज आता आम्ही ढगात आल्यात 4 जण आणि हे बघा तुम्हाला दाखवतो समोरचं काय. रस्त्याला चालता चालता भेटलेली आम्हाला वनची मित्र माकड. मग त्यांना टाटा बाय बाय करून पुन्हा निघालो आणि फायनली पोचलो. परंतु आम्हाला खाली उतरायचं होतं कारण मंदिर खाली होतं आणि गर्दी तर खूपच होती. आणि हे होतं मंदिर, मोबाईल अलाउड होता म्हणून मी लपून व्हिडिओ काढले. तर परफेक्ट काय आले नाही, परंतु जेवढं जमलं तेवढं केलं, कारण आपल्या ब्लॉगमध्ये टाकायचं होतं म्हणून परफेक्ट व्ह्यू दाखवता आला नाही. आणि पाऊस चालू झाला होता म्हणून मुलांनी परत रेनकोट घातले. नंतर आले नाश्ता करण्यासाठी, कारण काल रात्री बसून काय खाल्लं नव्हतं मुलांनी. मग सर्वांनी नाश्ता केला, रेनकोट घातले, सर्व जादू वाटत होते आणि निघाले पुन्हा एकदा आपल्या लोणावळा विल्यावर जाण्यासाठी, कारण आपलं दर्शन झालं होतं. आता आम्ही थेट एकविरासाठी निघणार, म्हणजे आमच्या लोणावळ्यावर जाणार. लोणावळा विल्ल्यामध्ये मोनार्च विला घेतलाय गाईज आम्ही आणि थेट चाललोय आता विलावरती. आणि उद्या एकविरा आम्ही थेट जाणार विल्यावरती आणि आपला राष्ट्रीय कार्यक्रम. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पार्ट 2 मध्ये. बाय बाय.